शिंदेंचा डाव, रोहित पवार चितपट. नगरसेवक फुटले, कर्जतमध्ये सत्तेला सुरुंग. राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का. विधानसभा निवडणुकीतील निसटत्या पराभवानंतर राम शिंदेंनी अवघ्या 6 महिन्यातच रोहित पवारांना मोठा धक्का दिलाय. रोहित पवार समर्थक नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणत पवारांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावलाय. त्यावेळी नगरसेवकांनी उषा राऊतांवर गंभीर आरोप केलाय. कर्जत शहरामध्ये पाणी असेल, स्वच्छता असेल, लाईटचा प्रॉब्लेम असेल किंवा गटर योजनेच्या बाबतीतला काही विषय असेल, अशा सर्वच गोष्टीमध्ये थोड्या अडचणी बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी झाल्यात आणि कुठेतरी आपण नागरिकाचं कोणाचं तरी देणं लागतो. या हिशोबाने आज या ठिकाणी त्यांना विनंती करूनही नगराध्यक्षांनी राजीनामा न दिल्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आज त्यांच्यावरती अविश्वासाचा प्रस्ताव या ठिकाणी दाखल केलेला आहे. दुसरीकडे काँग्रेस, भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राम शिंदेंसोबत गुप्त बैठक घेतली. तर या बैठकीच्या वृत्ताला राम शिंदेंनी दुजोरा दिलाय. या बैठकीनंतर नगरसेवकांनी थेट उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. तर रोहित पवारांनी राम शिंदेंवर हल्लाबोल केलाय. मला असं वाटतं की कुठंतरी सत्ता मिळवल्याच्या नंतर जनतेचा विश्वास राखण्यामध्ये आणि सदस्यामध्ये एक वाक्यता ठेवण्यामध्ये स्थानिक जे लोकप्रतिनिधी नेतृत्व करतात त्यांनी तो विश्वास गमावलेला आहे आणि त्यामुळे विश्वास नेतृत्वावरती राहिला नाही आणि म्हणून हा अविश्वास आज जिल्हाधिकाऱ्याकडे सादर झालेला आहे. डिसेंबर 2022 मध्ये कर्जत नगरपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत रोहित पवारांनी राम शिंदेंच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या उषा राऊत यांना नगराध्यक्ष बनवण्यात आलं. मात्र 17 सदस्य असलेल्या कर्जत नगरपंचायतीत पक्षीय बलाबल नेमकं कसं होतं ते पाहूया. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 12 नगरसेवक, काँग्रेसचे 3 आणि भाजपचे 2 नगरसेवक. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपनं राम शिंदेंना विधान परिषदेच्या सभापती पदाची संधी दिली. त्यानंतर अवघ्या 4 महिन्यातच राम शिंदेने रोहित पवारांच्या गडाला सुरुंग लावण्याची योजना आखत भाजप पक्ष नेतृत्वाला रिटर्न गिफ्ट दिल्याची चर्चा रंगली. त्यामुळे आता उषा राऊत यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर होणार की रोहित पवार राम शिंदेंची खेळी पलटवणार, यावर कर्जत जामखेडमधील राजकारणाची दिशा ठरणार आहे. सुशील थोरातसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अहिल्यानगर.